सोडवले का? येस मॅम, सोडवलंय पण ते ग्रुपवर शेअरच होत नाही. मॅम मी हो क्लास मॅम, सोडवलंय. मी एक प्रश्न सोडवला. किती सोडवले? पहिला प्रश्न सोडवला टीचर. फक्त? मॅम मी कालच रात्री मॅम माझे दोन्ही पण प्रश्न झालेत. व्हेरी गुड. आणि बाकीचे येस सगळे मॅम, जण मी पण पूर्ण सोडवलंय सराव त्यांचे. आले का बरोबर? हो कल मॅम. आली का बरोबर? हो मॅम, बरोबर आलेत. बर. मग आपण आता पुढची पद्धत शिकायची की आणखी काही गणित आपण घ्यायचे ग्राफ मेथडची, आलेख पद्धत? मॅम कळलं आहे आम्हाला, तरी पण आणखी घ्यायचे आपण? पुढची पद्धत शिकायची. शिकवा मॅम पुढची पद्धत. पुढची जी पद्धत आहे की नाही आपली, ती आहे, ठीक आहे, 3 पद्धती आहेत आपल्या एकसामायिक समीकरण सोडवण्याच्या. एकूण 3 पद्धती आहेत, है ना? पहिली पद्धत होती लोप करून सोडवणे. चलाचा लोप करून सोडवणे. शालाचा लोप करणे. दुसरी आलेख पद्धत आणि तिसरी ग्रामर्स पद्धत. अशा 3 पद्धतीने त्याला समीकरण, एक सामायिक समीकरण आलेख पद्धत आणि ग्रामर्स पद्धत, ठीक आहे. तर 2 झालेल्या आहेत आपल्या. नाही जमलं तर पुन्हा आपण एकदा शिकू. आता आलेख पद्धतीची गणित ना तुमच्या संकीर्ण जो प्रश्न संच आहे त्याच्यात सुद्धा आहेत आलेख. आलेख पद्धतीची गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवाल का? संकीर्ण जो आहे ना आपला प्रश्न संच, येस मॅम. हो मॅम, आहे प्रश्न त्यामध्ये कितवा पण. असेल तुमचा? सांगते मी कितवा प्रश्न आहे आपला. तो जरा सोडवण्याचा आलेख पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपला जास्त चांगला सराव झाला ना की मग विसरायला होत नाही आपल्याला, है ना? हे बघा, प्रश्न तिसरा आहे संकीर्णमध्ये. संकीर्ण प्रश्न संच संग्रह 1 मध्ये प्रश्न तिसरा आहे बघा. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, खालील एक सामायिक आलेख पद्धतीने सोडव. हे बघा 5 गणित आहेत. सोडवाल का? नाही आली? येस मॅम. तर हो आता मॅम, सोडवली. आपण आता क्रॅमर्स पद्धत शिकणार आहोत. क्रॅमर्स पद्धत आवडेल फार, काही किचकट नाहीये, एकदम सगळ्यात सोपी जी पद्धत आहे ती क्रॅमर्स पद्धत आहे ना. तर क्रॅमर्सची पद्धत मध्ये आपल्याला काय करायचंय, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची. हा, आणि क्रॅमर्स पद्धत शिकण्याआधी आपल्याला निश्चयक म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. निश्चयक एक प्रकार आहे. तर एक तुम्हाला 2 into 2 असं, म्हणजे 2 गुणिले 2 अशा 4 संख्या असतात आणि त्या 4 संख्या तुम्हाला 1-2 रेषांच्या मध्ये देणार आणि त्याची किंमत असते आणि ती किंमत काढण्याची एक पद्धत आहे.
अशा प्रकारे निश्चयक असतं. निश्चयक आधी माहित पाहिजे, कारण क्रॅमर्स पद्धतीमध्ये निश्चयक आपल्याला शोधून त्यांची किंमत, निश्चयकाची किंमत पण काढायची. अशा 2 रेषा असतात आणि त्या 2 रेषांच्या मध्ये 4 संख्या असतात कोणत्याही अभिव्यक्ती. तर ह्याला निश्चयक म्हणतात आणि ह्या निश्चयकाची किंमत आता आता तुम्हाला फार सोपे 2 × 2 चेच आहे. 2 × 2 म्हणजे काय, तर उभे 2 आणि आडव्या 2 अशा संख्या आहेत. 2 आडव्या आणि 2 उभ्या अशा संख्या आहेत. पुढे जर तुम्ही मॅथ्स वगैरे घेतलं 11वी 12वी मोठे निश्चय डिटर्मिनंट आहेत. म्हणजे 3 × 3 वाले पण आहेत, 4 × 4 वाले पण आहेत, असे बरेचसे मोठे मोठे असतात. ते नंतर आहेत. आता सध्या आपल्याला 2 × 2 एवढाच डिग्री असलेला आपल्याला निश्चयक आहे. तर याची किंमत कशी काढायची, तर किंमत काढताना काय नाही करायचं, फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे तुम्हाला इथे. तिरकस गुणाकार. पण तिरकस गुणाकार करताना आपल्याला आधी असा गुणाकार करायचा आहे कंपल्सरी. असं नाही म्हणणार तुम्ही की आधी मी हा करते मग हा करते. 2 × 4च आधी करायचा आणि 1 × 3 नंतर. 2 × 4 करायचा पहिला गुणाकार आणि मध्ये नेहमी वजाबाकी करायची, बेरीज नाही. कारण निश्चयकाची किंमत काढण्याची ती पद्धतच आहे. त्यावेळी तुम्ही बोलाल मी बेरीज करेन तर नाही चालेल, वजाबाकीच करायचे. 2 × 4 पहिला गुणाकार असाच आणि वजा 1 × 3. 2 × 4 8 येणार, 1 × 3 3 येणार. 8 वजा 2 5. म्हणजे या निश्चयकाची ही किंमत आहे. 5 ही या निश्चयकाची किंमत आली. कळलं? येस मॅम. किंमत काढली आपण. तर अशी किंमत आपण निश्चयकाची आधी काढायला शिकतो. पुस्तकामध्ये आपल्याला आधी निश्चयकाची किंमत काढायला सांगितली आणि मग आपण क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. आता हा निश्चय केलेला आहे 3 4 आणि 2 5. ठीक आहे, त्याची किंमत काढायची. तर पहिला गुणाकार हा असाच येतो 3 × 5 आणि वजा 2 × 4. तर त्यानुसार या ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा. पहिलं 5 इथे काय येईल, 5 येईल. वजा या बॉक्स मध्ये काय येईल, 2 ठीक आहे. तर पहिला हा गुणाकार करून घ्यायचा आणि मग वजा हा गुणाकार. मग इथे काय येईल या बॉक्स मध्ये 15 15 आणि मायनस 4 जाईल. मग 15 - 8 15 वजा 8 किती येणार, 7. 7. ठीक आहे. आता ह्या निश्चयकाची किंमत कशी करणार, असं आणि असं. आधी इथेच मी काढून दाखवते. पहिला असा गुणाकार वजा 1 × 4. खूप मुलं ना याच्यात पण काय चुका करतील मी त्यांना चिन्ह नाही. गुणाकार आणि बेरजेचे नियम वेगवेगळे आहेत. ते दोन्ही नियम इथे वापरावे लागतात. त्यामुळे मुलांच्या चुका होईल. आधी गुणाकाराचा नियम वापरायचा आणि मग बेरजेचा वापरायचा आहे. गुणाकारामध्ये करताना गुणाकार करायचा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं नसतं. चिन्ह आपण कोणाचं देतो, गुणाकारामध्ये आपण दोघांचं मिळून जे चिन्ह तयार होतं, धन ऋण 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 धन असे. तर पहिला गुणाकार 7 मध्ये वजाबाकी आणि नंतर 7 × 2. ऋण 1 × 4 किती होतात, त्या दोघांचा गुणाकार किती, ऋण 4. ऋण 1 × 4 ऋण 4. आता काही मुलं काय करतात, काही मुलं इथे बेरजेचा नियम वापरतात. म्हणजे काय चुका करतात. काही मुलं इथे बोलतात मोठ्या संख्येचे चिन्ह देऊया, म्हणून काही लोक इथे धन 4 लिहितात. तर इथे गुणाकार आहे की नाही, मग गुणाकाराचा नियम वापरा. गुणाकाराचा नियम काय आहे, गुणाकाराचा नियम आहे की गुणाकार करायचा आणि उत्तराला ही संख्यांचे चिन्ह मिळून जर चिन्ह तयार होतं ते चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं नाही. मोठ्या संख्येचं चिन्ह कधी, बेरीज वजाबाकी है ना. तर इथे ऋण, याचं ऋण चिन्ह आहे आणि याचं 4चं धन आहे. त्यामुळे दोघांचं मिळून ऋण धन ऋण, त्यामुळे ऋण 4 आणि 4 × 4 आणि हे वजा 7 × 2 इथे 14.
आता हे गुणाकार झाल्यानंतर आता इथे बेरजेचा नियम वापरायचा. बेरजेचा नियम काय आहे? समान चिन्ह असल्यावर बेरीज होते, उत्तराला मोठ्या संख्येचे टक्के होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. दोन्ही वेळेला उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. पण सारखी चिन्ह असेल की बेरीज होते, वेगवेगळी चिन्ह असेल की वजाबाकी. आता या दोघांची चिन्ह कशी आहेत? सारखी आहेत की वेगवेगळी? बेरजेचा नियम वापरायचा. मग यांची काय होणार? यांची काय होणार? बेरीज. बेरीज येते 18 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, कारण इथे बेरजेचा नियम वापरलाय. मगाशी मोठ्या संख्येचे चिन्ह नाही दिलं कारण तिथे गुणाकाराचा नियम वापरलाय, म्हणून तिथे -18 येणार. कळलं? येस मॅम. हे निश्चयाची किंमत काढताना व्यवस्थित. हा बोला. बरोबर आहे ना? येस मॅम. कळलं ना काय बोलली मी? आधी गुणाकाराचा नियम वापरा. गुणाकाराच्या नियमामध्ये गुणाकारच करायचा असतो. गुणाकार आणि चिन्ह कोणाचं द्यायचं? चिन्ह दोघांचं मिळून जे तयार होत, दोघांचं दोन काय दोन्हीचं मिळून म्हणजे हे वापरायचं. धन 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 असतो, ऋण धन ऋण असतो, है ना? ऋण धन ऋण असतो आणि ऋण ऋण धन असतो. हे सगळ्यांना माहित आहे का? येस मॅम, माहिती आहे. नाही तर एक छान ट्रिक पण तुम्ही लक्षात ठेवली. आता जसं की एक धन आणि ऋण. धन म्हणजे आपण मित्र समजू, है ना? आणि ऋण म्हणजे आपण शत्रू समजू, है ना? बरोबर. धन म्हणजे कोण? आपला म्हणजे मित्र. आता धन 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 म्हणजे आपण मित्राचा मित्र. मित्राचा मित्र आपला कोण? मित्राचा मित्र. मित्र म्हणजे धन 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 मित्र, है ना? त्यानंतर हा मित्र आहे पण हा शत्रू आहे. मित्राचा शत्रू. मित्रा आपल्या मित्राचा शत्रू. शत्रू. मित्राचा शत्रू आपला मित्र असतो की शत्रू असतो? मित्राचा शत्रू आपला कोण? शत्रू. शत्रू असतो, है ना? आणि शत्रूचा मित्र आपला कोण? शत्रूचा मित्र शत्रू. आपला शत्रू आहे, आपला दुश्मन आहे. आपला दुश्मन आहे आणि आपला दुश्मनचा दोस्त. त्या दुश्मनचा मॅम दोस्त मित्र आपला असणार. मॅम मित्र असणार. मित्र. नाही शत्रू. अरे शत्रूचा मित्र आपला कसा मित्र असू शकतो? तो तर शत्रूचा मित्र आहे. शत्रूचा हा मित्र मॅम आपला म्हणजे कोण असणार? शत्रू असणार. शत्रू असणार. हा. आणि राहिलाय शत्रूचा शत्रू. शत्रू. शत्रूचा शत्रू. शत्रूचा शत्रू आपला कोण? आपल्या शत्रू. दुश्मनचा दुश्मन आपला कोण असतो? दुश्मन काय? मित्र. दोस्त होता मॅम है. मित्र दुश्मनचा असणार. दुश्मन. हा मित्र. आपले शत्रूचा मॅम. शत्रू मित्र असतो. शत्रूचा शत्रू आहे ना तो. शत्रूचा Yes, मित्र ma'am. थोडी आहे. शत्रूचा शत्रू म्हणजे तो आपला मित्र. हे असंच तुम्हाला नाही लक्षात राहिलं. खरं तर लक्ष आपण धन 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 ऋण 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 धन ऋण सारखी वेगवेगळी चिन्ह असेल की ऋण येतं, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. धन धन असेल की धन, ऋण ऋण असेल तरी धन, कारण सारखी चिन्ह. आणि वेगवेगळी चिन्ह असेल की ऋण. नाहीच लक्षात राहिलं तर शत्रू मित्र पण करा, पण तसं तरी लक्षात राहू दे. मॅम हे गुन्हागारातला आहे ना? तर इथे हा गुणाकारामध्ये धन ऋण 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 धन होतं. गुणाकारासाठीच सांगितलं.
आणि बेरजेच्या नियमामध्ये समान चिन्ह असले की बेरीज होते, वेगवेगळी चिन्ह असले की वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. ठीक आहे. बेरजेचा नियम काय आहे? समान चिन्हांची बेरीज आणि वेगवेगळ्या विरुद्ध चिन्हांची वजाबाकी आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, हा बेरजेचा नियम आहे. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता इथे तिसरा निश्चय काय जो तो आपण बघूया सोडून. त्याची किंमत काढूया. तिसरा निश्चय. सातशे तीन तिरकस गुणाकार करूया. असा गुणाकार आधी करायचा. 703 गुणिले 1/2 आधी मध्ये वजाबाकी म्हणजे असा 503 गुणिले 3/2. गुणाकार करताना सरळ करायचा. छेद समान असण्याची गरज नसते गुणाकार करता. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी छेद सारखा लागतो. बरोबर आहे. गुणाकारासाठी छेद सारखा लागत नाही, म्हणून सरळ गुणाकार म्हणजे अंशाने अंशाला, छेदाने छेदाला गुणायचं. 7 × 7 3 × 6 वजा. तिथे पण गुणाकार सरळ. 5 × 1 15 3 × 6. आता वजाबाकी करायची मध्ये. वजाबाकी करायची तर छेद सारखा पाहिजे, तो ऑलरेडी आहे, त्यामुळे तो छेद एकदाच लिहितो आणि वरती अंशाने किंवा बेरीज किंवा वजाबाकी. 7 + 15 किती? 8. तुम्हाला प्रत्येक पावलावर तुम्हाला ते सगळे नियम वापरायचे आहेत. आता 8 बोलला ते चुकीचं उत्तर आहे. चिन्हासहित उत्तर सांगितलं. हो मॅम, -8 येतो तिथे. वजा, कारण वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह येणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला नियम वापरायचेच आहेत. हा बोला मॅम. माझं बाकीचे चिन्ह काय घेतले? निश्चय मध्ये का? निश्चयकाच्या इथे का? वजाबाकीच Yes, ma'am. करायची असते. निश्चयकाची किंमत काढण्याची ती पद्धतच आहे ना. निश्चयकाची किंमत काढायची ना, मध्ये वजाबाकीच करायची असते नेहमीच. तशीच त्याची किंमत काढायची असते. तुम्ही बेरीज तुमचं चॉईस नाहीये तिथे, है ना. आपलं चॉईस नाहीये, ते निश्चय करण्याची पद्धतच आहे. तिरकस गुणाकार मध्ये वजाबाकी. कळलं? ओके मॅम. येस मॅम. पण एक पद्धत फॉलो करतो ना, की याची किंमत अशी काढायची, ती तशीच काढायची. आता तुम्ही हे 2 × 2 आहे. 3 × 3 जर तुम्ही निश्चयकाची किंमत काढायला गेलात तर त्याचा वेगळाच 11वीला आहे, तर तो वेगळा रूल आहे. ते आता तुम्हाला सध्या नाही, पण निश्चय वेगवेगळ्या डिग्रीज आहे. 2 × 2, 3 × 3, 4 × 4 अशा प्रत्येकाच्या निश्चयकाची किंमत काढण्याची पद्धत वेगवेगळी. तर आता सध्या आपल्याला त्यांची पद्धत अशी आहे. ठीक आहे. आता हे निश्चय झालं. निश्चय कळलं सर्वांना? येस हो मॅम. मॅम. आता आपल्याला क्रॅमर्स पद्धत बघायची आहे. क्रॅमर्स पद्धत कसं करायचं? खूप सोपं आहे. क्रॅमरची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं म्हणजे पहिली स्टेप तर आपल्याला की आपलं दोन्ही समीकरण जी आहेत ना ती या स्वरूपात आधी आणायची. म्हणजे एक्स आणि वाय ची पद आणि इकडे या बाजूला तो स्थिर पद ज्याच्या बरोबर चल नाही ते पद उजवीकडे आणि एक्स आणि वायचं पद डावीकडे. हे अशा पद्धतीचं आधी समीकरण आहे का ती चेक करायची. असतील तर बरं आहे, चांगलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही समीकरण घेऊन 2 समीकरण असतात. दोन्ही समीकरण तुम्ही अशा स्वरूपात आणायची. हे पहिलं समीकरण, हे दुसरं समीकरण.
आता ही समीकरण आपली आहे, म्हणजे आपल्या नेहमीच्या याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणायचं आहे. आपल्या नेहमीच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला ते समीकरण आणायचे. आता आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीमध्ये 3 निश्चय जे आपण शोधले की नाही, 3 निश्चय आपण बघितले की निश्चय काय असतात. आता इथे क्रॅमरच्या पद्धतीमध्ये आपल्याला 3 निश्चय आपल्याला, आणि ते तयार करून त्या निश्चयकाची किंमत काढायची. बघा आपल्याला पहिला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये निश्चय दिलेले होते, त्या 2 रेषामध्ये 4 संख्या दिलेल्या होत्या. आपल्याला आता दिलेल्या नाही, आपल्याला समीकरणच दिलेले. त्या समीकरणांवरून आपल्याला 3 निश्चयक शोधायचे आणि ते निश्चयक शोधून त्याच्या किमती पण काढायच्या. दोन्ही गोष्टी करायच्या. निश्चयक पण आपणच बनवायचे आणि त्याच्या किमती पण आपणच काढायच्या. कळतंय? 3 निश्चयक असणार. 3 निश्चयक, एक डी असणार आहे, एक dx असणार आहे आणि एक dy असणार. डी इंग्लिश मध्ये त्याला डिटर्मिनंट म्हणतात, म्हणून डी ने डिनोट केलं. ठीक आहे. तर फक्त तुम्ही एवढे लक्षात ठेवा, 3 आपल्याला निश्चयक शोधायचे. डी साठी 12 नंबर लक्षात ठेवा. 12, 32, 13 असे 3 नंबर लक्षात ठेवा. ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते. 12, 32, 13. ठीक आहे. नंतर किमती काढूयात. पहिलं तर समीकरण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपली असली पाहिजे. तर आपण त्याप्रमाणे गणित सोडवू. बघा मी दुसरं गणित सोडून दाखवलं. ठीक आहे. 4x अधिक 3y. ऐकताय ना? Yes, ma'am. हो मॅम. येस मॅम. 4x अधिक, आज एवढी कमी मुलं नाही, जास्तच सगळं तुमची मुलं. टीचर बाकी जॉईन नाही किती केलं. मुलं यायची? असं नाही करता. बघा, असे आपल्याकडे आहेत. आता पहिलं तर बघायचं की आपली जी 2 समीकरणं आहेत ही अशा आपल्या फॉर्म मध्ये आहेत का. दोन्ही समीकरण अशा फॉर्म मध्ये आधी आणायची. पहिलं समीकरण आहे का आपल्या या फॉर्म मध्ये, एक्स अधिक dy बरोबर सी. म्हणजे एक्स आणि वायचं पद डावीकडे आणि स्थिर पद जे आहे ते उजवीकडे पाहिजे. तसं आहे का हे समीकरण? याच्यात कोणाची जागा नाही चुकलेली मॅम. आहे? हे सगळे बरोबर आहेत No, ma'am. जागेवर. कोणाची जागा, नाही. कोण जागा No, हो जागा मॅम, चुकले पहिल्या त्याच्यामध्ये? समीकरणामध्ये चुकलेले. पहिल्या समीकरणामध्ये कोणाची जागा चुकली? मॅम Minus ही याची जागा 4. चुकली, याची चुकली की याची चुकली? हा बरोबर. मॅम -4ची जागा 4. चुकली. -4 कुठे असायला पाहिजे? मॅम -4 कुठे 0च्या असायला पाहिजे? जागेवर. उजवीकडे असायला, उजव्या बाजूला है ना. समीकरणाच्या कोणत्या बाजूला? उजवीकडे. उजव्या तो बाजूला. आहे कुठे? डाव्या बाजूला. गेलाय कुठे? डाव्या बाजूला. तो जागा सोडून डावीकडे गेलो, तर त्याला उजवीकडे आणा. उजवीकडे आणताना तो -4 आहे ना डावीकडे. उजवीकडे आल्यावर तो काय होईल? इकडे ते शून्यच आहे, त्यामुळे इकडे आपण असाच्या असा तो लिहू शकतो. +4. अधिक 4. ठीक आहे. आता दुसऱ्या समीकरणामध्ये बरोबर आहेत सगळेजण जागेवर, की तिथे पण कोणाची जागा चुकीची आहे? दुसऱ्या समीकरणात कोण जागा चुकले की बरोबर आहेत सगळे? बघा बरोबर चिन्ह आहे ना, नीट नाही एककडे बघ, मॅम नीट वजा लक्ष द्या 5ची जागा चुकली. हे बघा. डावी साईडला असायला पाहिजे. हा हे बघा, हे बरोबर चिन्ह, त्या बरोबर चिन्हावरून बघा तुम्ही. ही डावी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. डाव्या बाजूला दोन्ही एक्स आणि वाय ची पद असली पाहिजे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे एकच पद असलं पाहिजे ज्याच्या बरोबर चल नाहीये किंवा ते स्थिर आहे ना. तर आता इथे बरोबरचं चिन्ह इथे आहे, हे बरोबरचं चिन्ह. आता बरोबर चिन्हाच्या डावीकडे बघितलं तर 6x आहे
ऍक्च्युली डावीकडे दोन पद पाहिजे, एक्स आणि वायचं पद डावीकडे पाहिजे आणि उजवीकडे फक्त स्थिर पद पाहिजे. चिन्ह बरोबर चिन्हावरून तुम्हाला कळायला पाहिजे की डावी बाजू कोणती, उजवी बाजू. आणि डावीकडे काय असायला पाहिजे, तर डावीकडे एक्स आणि वायचं पद असायला पाहिजे. पण वायचं पद कुठे आहे, डावीकडे पाहिजे पण तो कुठे उजवी. गेलाय, उजवीकडे गेला. बघा ना, हा बघा ना, हा -5 जागा चुकला इथे. हा याची जागा उजवीकडे नाहीये, त्याची जागा कुठे आहे, डावीकडे मॅम. डाव्या बाजूला आहे. 8 बरोबर आहे, 8 जागेवरच आहे, उजवीकडेच आहे, उजवीकडेच असायला पाहिजे. 8 नाही जागा चुकलाय, 8 बरोबर आहे. बरोबर चिन्हाच्या तो उजवीकडेच आहे, हे बरोबरचे चिन्ह आहे, त्याच्या उजवीकडेच 8 आहे, तो नाही जागा चुकला. हा -5 इकडे आलेला आहे उजवीकडे, तो पाहिजे डावीकडे. मग कसं समीकरण बनेल, समीकरण कसं बनेल, 6x 6x अधिक 5y 6x बरोबर 8. बरोबर 8. ठीक आहे, येस मॅम. बरोबर आहे, तो तिथेच राहतो. ठीक आहे, हे दुसरं समीकरण. आता हे दोन्ही समीकरण बरोबर एका खाली एक मांडून घ्यायची आणि मग हे बघा, ही जी समीकरण आहेत ना आपली, सॉरी सहगुणक आहेत ना, एक्सचे वायचे. आता ही एक्सचे सहगुणक जे आहेत त्याला मी 1 क्रमांक देते, वायचे जे आहेत त्यांना 2 आणि इकडेचे जे आहेत त्यांना 3. आता आपली 3 निश्चय होल बिल 1 2 3 हे परीक्षेत तुम्ही नाही लिहायचं, ते लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला आता कळायला पाहिजे म्हणून. पहिला जो निश्चय आहे तो डी आहे. डी साठी मी कोणता नंबर दिलाय तुम्हाला, डी साठी, डी साठी काय आहे मॅडम बघा? 12. 12. 12 म्हणजे काय, तर 1 आणि 2 पहिली आणि दुसरी लाईन घ्यायची, कारण निश्चय आपल्याला तयार करायचा आहे. मग त्या निश्चयकामध्ये संख्या कोणत्या घ्यायच्या, तर 1 आणि 2 म्हणजे पहिल्या लाईन मधल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये, म्हणजे इथे 4 6 3 आणि 5. कळलं, येस मॅम. पहिली आणि दुसरी. येस मॅम. आता याची किंमत काढून घेऊया डी या निश्चयाची. आता हा निश्चय आपण तयार केला आणि आता याची किंमत काढूया. ठीक आहे, तिरकस गुणाकार करू. 4 गुणिले 5 आधी 4 गुणिले 5 आणि वजा 3 गुणिले 6. 4 म्हणजे 20 3 18. ची किंमत आली 2. डी 2 आला. ठीक आहे, आता दुसरा निश्चय जो आहे तो डीएक्स आहे. डीएक्स डीएक्स 32. डीएक्स साठी काय नंबर दिलेला तुम्हाला, 32. 32. 32. 32 म्हणजे 3 आणि 2 हा, म्हणजे पहिली लाईन 3 ची लिहायची मग 2 ची. तुम्ही बोला मी 2 आणि 3 लिहिते, तर तसं चुकणार. 32 बोलले तर तिसरी लाईन पहिली लिहायची, 4 8 आधी मग 3 5. कळलं, येस मॅम. येस इथे मॅम. तिसरं 4 येस मॅम. आणि इथे 3 5 आहे. 3 5. आणि आता हा दुसरा निश्चय, याची किंमत काढून घ्यायची. चार गुणिले 5 वजा 3 गुणिले 8. 20 वजा 24. 20 वजा 24 किती उत्तर आहे, -4. -4. डीएक्स तुमचा वजा 4 आहे. आणि नंतर डीवाय, डीवाय साठी कोणता नंबर आहे, 12. डीवाय साठी 13 आहे. 13. डी साठी 12, डी साठी 12 32 13 12 मॅम 32 13. 13 असं लक्षात ठेवा. म्हणजे पहिली आणि तिसरी लाईन, पहिली 4 6 ची आहे आणि 4 8.
Yes, चार ma'am. सहा चार, 4 गुणिले 8, 4 गुणिले 32 वजा 24, 32 वजा 24, मॅम 8 येईल तिथे. dy तुमचा 8. ठीक आहे. Eight. आता 3 निश्चयक मिळाले मला. d2 मिळाला, dx तुम्हाला वजा 4 मिळाला आणि dy. आता एक सामायिक समीकरण सोडवायची म्हणजे काय, चलाच्या किमती काढायच्या असतात. म्हणजे x आणि y ची किंमत पाहिजे. तर तुमचं सोडवणं म्हणजे तिथे तुमचं x आणि y ची किंमत मिळाली की तुमचं उकल तुम्हाला मिळते. x कसा मिळवायचा, तर x म्हणजे dx भागिले d असतो आणि y म्हणजे dy भागिले d असतो. दोघांना d नेच भागायचं, पण x साठी dx अंशात घ्यायचा आणि y साठी dy अंशात घ्यायचा. x बरोबर dx चे d आणि y बरोबर dy भागिले d. dx ऋण 2 आलं, 8 चे 2, 4 जे x ची किंमत ऋण 2 आणि y ची किंमत 4. हे ऋण 2 फॉर्म 4. हे काय आहे, एक सामायिक समीकरणाची उकल आहे. कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आधी आपले समीकरण आपल्या ax अधिक by बरोबर c अशा फॉर्म मध्ये आणायची दोन्ही समीकरण आणि ती एका खाली एक व्यवस्थित लिहून घ्यायची. एक्सच्या खाली एक्स पद, वायच्या खाली वाय असं बरोबर. आणि मग आपण असे ते जे एक्सचे जे सहगुणक आहेत त्याला 1 नंबर, वायच्या सहगुणकांना 2 आणि स्थिर पद जे आहेत त्याला 3. आणि मग फक्त डी dx आणि dy काढायचं. dx dy 12 32 13 लक्षात ठेवा. तिन्ही किमती मिळाल्या की x dx भागिले d असतो, y dy असतो. की तुम्हाला चलाच्या किमती मिळाल्या. ठीक आहे. Yes, कळलं? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आणखी याच्यामधलं आपण एक गणित कुठलं सोडून दाखवू अजून. Ma'am, सहावं. मॅम 6. सहावं. बर. सहाव्यामध्ये 2x अधिक आता हे जे समीकरण आहेत ते आहेत बरोबर. बघा हे पण बरोबर आपल्याला पाहिजे तसंच आहे समीकरण. आणि इथे पण x आणि y डावीकडेच आहेत. पण एक आहे की याच्या छेदामध्ये 2 आहे. छेदामध्ये काहीतरी संख्या घालवा. जसं आपण चलाचा लोप करण्याच्या पद्धतीत बघा, छेदामध्ये जर काही संख्या असेल तर ती घालवून टाकायची असते. तर ती घालवण्यासाठी काय करायचं, कोणती संख्या आहे छेदामध्ये, 2 आहे की नाही. मग काय करायचं, ती घालवण्यासाठी काय करायचं, छेदामधली संख्या घालवण्यासाठी जी संख्या आहे ती भागिले आहे की नाही. 2 आता भागिले आहे, मग ते घालवायचे नाही. भागाकार ते ऑलरेडी भागिले, पुन्हा भागिले तर ते तिथे आणखी संख्या वाढेल. करायची तर गुणाकार करायचा, विरुद्ध क्रिया है ना. जर गुणिले आहे तर ती घालवायची तर भागिले करायचं, आणि भागिले तर तिरकस गुणाकार करायची गरज नाही. इथे 2 आहे की नाही, हे 2 जाणार कसे, जेव्हा मी याला 2 ने गुणेन ना तेव्हा हे बे के बे निघून जाणार. ठीक आहे. त्यामुळे मला 2 ने गुणावं लागेल. तर प्रत्येक पदाला, याला याला आणि याला, इथे पण 2 आहे ते पण जात, 2 ने गुणूया. पूर्ण समीकरणाला काय करायचं, 2 ने
गुणायचं. दोन आणि गुणायचं. पूर्ण समीकरणाला 2 ने गुणा. पूर्ण समीकरण 2 ने गुणायचं. 2 गुणिले x 2x होणार. हा बेकी बे 2 निघून गेला. फक्त काय राहिलं इथे y राहिला. आपण 2 अंशातून छेदावरती जाणार आणि इथे काय राहिलं आता 1. एक राहिलं. आता पहिलं समीकरण आपलं हे होतं. दुसरं समीकरणाला मी आणखी थोडं सिम्प्लिफाय करून जे आपलं जे फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म, आता ही दोन्ही समीकरणं एका खाली एक लिहून घ्यायची. आपल्याला 2x अधिक 3y बरोबर 2 2x वजा y बरोबर 1. पहिलं आणि दुसरं. आता हे आपण निश्चय पद्धतीने सोडवायचं ग्रामर्स. आता इथे काही नाही म्हणजे 1 आहे. ऋण असेल तर ऋण घ्यायचं चिन्ह. जर ऋण आहे मग अशी नव्हतं काहीच ऋण, पण जर इथे ऋण 1 आहे तर ऋण 1च घ्यायचं. त्यामुळे चिन्हासकट घ्यायचं 1 2 आणि 3. ठीक आहे. तर हे मी तिथे डिनोट नाही करत. आपण पहिला निश्चय आहे डी. डी मध्ये काय घेणार सांगा. डी साठी कोणता क्रमांक आहे. 12. 2 3 2 1 घ्यायचं मॅम. काय घेऊ. 2 3 2 1 2 घ्यायचं मॅम. 2 आणि इथे 1 नाही. हा 1 नाही. हा काय आहे. हा चिन्ह ऋण आहे म्हणजे ऋण 1 घ्यावा लागेल तुम्हाला. चिन्ह असेल ऋण तर ऋण घ्यायचं. कळलं का. चिन्ह ओके चिन्ह मॅम. मगाचे सगळं धन होतं. तिरकस गुणाकार घ्या. 2 ऋण 1 वजा 3 गुणिले 2. 2 गुणिले ऋण 1 किती. 2 2 गुणिले ऋण 1 ऋण 2. धन 2 की ऋण 2. ऋण 2 का. ऋण 2. ऋण 2 का. मॅम ऋण 2. कारण का टीचर ऋण 2 वेगवेगळी का. टीचर 2च्या पहिले प्लस आहे आणि 1च्या पहिले वजा आहे हा. त्याच्यामुळे. मॅम धन ऋण ऋण होईल. मायनस. हा बरोबर. धन ऋण ऋण आणि हे वजा 3 आणि 6. याचं उत्तर किती येईल. वजा 2 वजा 8. 8 टीचर 8 येईल. चूक आहे. 4 वजा 4 येईल टीचर. मॅम 4 येईल. बेरजेचा नियम काय आहे. मॅम वजा 4 येईल का. चूक. टीचर 4. चूक. टीचर मग बेरजेचा 8च नियम येईल. काय आहे. चूक. वजा 8. मॅम वजा 8 येणार कारण वजा 8. बेरजेच्या नियमामध्ये जर समान चिन्ह असेल तर म्हणजे वजा वजा आहे तर मग त्यांची बेरीज होईल आणि समान चिन्ह येईल त्यांना. मोठ्या संख्येचे ते तर दोघांचं सारखं असल्यामुळे मोठ्या संख्येचं पण तेच असणार छोट्या संख्येचं पण तेच असणार. पण आपण मोठ्या संख्येचं धरून घ्यायचं. ते मोठी संख्येचं चिन्ह द्यायचं. ओके मॅम. नेहमी बेरीज वजाबाकी मध्ये मोठे
समान चिन्ह असल्यावर बेरीज होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वेगवेगळी चिन्ह तर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. पण समान चिन्ह असल्यावर बेरीज करायची, वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी करायची. म्हणजे डी तुमचा ऋण 8 आहे. डीएक्स साठी काय घ्यायचं? डीएक्स साठी काय नंबर आहे? 32. हा मॅम 32. 32. काय घ्यायचं? 32. काय घ्यायचं? 2 1 आणि 3 1. 2 1 3 वजा 1. बरोबर. 2 3 2 वजा 1 1 1. 3 वजा 1. बरोबर आहे ना? हो मॅम. आपण किंमत काढू. 2 गुणिले ऋण 1 वजा 3 गुणिले 1. पुन्हा एक किती? -2. मायनस मायनस हे मायनस 3 नंतर -3. याचं उत्तर किती? -5. येस मॅम -5 येईल उत्तर. म्हणजे मॅम dx -5 आलं ना? dx minus 5. dy जो आहे 13. त्याच्यासाठी नंबर 13 आहे. हे 2 2 2 2 है ना? बरोबर. 2 हा 2 मॅम 2 2 2 1 2 1. हा 2 गुणिले 1 2 गुणिले 2. तर एक किती? 1 2 4. 2 वजा 4 किती? वजा 2 -2. वजा -2 मॅम. ठीक आहे, पण मिळाले आपल्याला. आता एक्स आणि वाय शोधायचं. एक्स आहे dx भागिले डी. dx तुमचा -5. dx -5 ला d -1. -5 अपॉन -1 मायनस मायनस जाणार 5 अपॉन 8. एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 5/8 आली. वाय जो आहे तो dy भागिले डी -2 अपॉन -8 आणि 1 अपॉन 4 लिहायचा. तुम्ही मुलं 4 लिहितात. ओके तर मॅम. 1/4 लिहायचं कारण 4 खाली. वाय ची व्हॅल्यू 1 म्हणजे 5/8 आणि 1/4 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उत्तर आहे. उकल आहे. कळलं? हो मॅम. सोडवाल बाकीची गणितं.
हो खूप मॅम सोपे. सोडवतो. ग्रामर हो मॅम, सगळ्यात सोडवू. सोपे. बरं, ठीक आहे. म्हणजे वेळ संपलेली आहे. तुम्हाला काय नसेल येत तर सांगा हा नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. ओके मॅम. कळलं हे ग्रामर्स ओके मॅम. पद्धत खूप सोपी आहे ग्रामर्स पद्धत. येस मॅम. हो मॅम, कळली. हो मॅम कळाली. गुड बाय. गुड नाईट. थँक्यू मॅम. मॅम थँक्यू मॅम. वेलकम. मॅम, होमवर्क शेअर होत नाही. ते मॅडम काहीतरी करतात त्याचं सोल्युशन काहीतरी काढतात. ओके मॅम. ओके तोपर्यंत मॅम. मी नोटबुक मध्ये नोट करतो. हो हो. मॅम, बाय 1.3 पूर्ण सोडवायचा का? हो हो 1.1 ग्रामर्स पद्धत आणि ओके आलेख मॅम. पद्धतीने ते प्रश्न संग्रहामधली पण गणित आली तर सोडवा. पण ओके सोडवा. मॅम. ओके मॅम. बाय मॅम.